तर मतदार याद्यांमधील विरोधकांच्या आरोपांवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत। विरोधी पक्षांनी समोर आणलेले घोळ तपासा आणि चौकशी करून अहवाल सादर करा असे हे आदेश दिलेत। जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना प्रत देण्यात येणार आहे। तर जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यावर आता नेत्यांना ही प्रत देण्यात येणार आहे। मतदार याद्यातील विरोधकांच्या आरोपांवर चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। याचा अर्थ निवडणूक आयोग पारदर्शक आहे। तुम्ही जर ते आरोप केले असतील पुरावे द्या, जर चुकीचे असतील तर त्याच्यावरती कारवाई होईल। कोण नाही म्हणतंय, कोण नाही म्हणतंय। आणि डुप्लिकेट नावं, 4-4 वेळा नावं, अरे बिहारमध्ये हा प्रयोग केला ना आम्ही। बिहारमध्ये आपण विरोध करताय, काँग्रेस विरोध करताय। मतदार यादीच्या जो काही आपण करणार आहोत, पुनर्तपासणी करणार आहोत, त्याला बिहारमध्ये याच लोकांनी विरोध केलाय। आणि ह्या ठिकाणी डबल नावं, 4 वेळा नावं, 3 वेळा नावं, हा आत्ताचा प्रकार आहे का? काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, काँग्रेसचे पंतप्रधान होते, तेव्हापासून या मतदार याद्यांचा घोळ आहे। मग त्यावेळी कोणाला जबाबदार पकडायचं? महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना जबाबदार पकडायचं का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।